हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 6 स्टेप बाय स्टेप. तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे बघा, इंट्रोडक्शन पाहून घ्यायचं आहे. सेशनचं इंट्रोडक्शन पाहून घ्या. त्यानंतर आपल्याला डिजिटल स्किल्स फॉर डेली लाईफ या ऑप्शन्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर हे मी पहिले सोडवलेलं आहे, त्यामुळे हे सर्व ग्रीन झालेलं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारे दिसणार नाही आहे, ब्लॅक आणि व्हाईटमध्ये दिसेल आणि ब्लू कलरमध्ये नॉलेज चेक आपले दिसणार आहे. तर डिजिटल स्किल्स फॉर डेली लाईफवर क्लिक करा. त्यानंतर सेटिंग अप व्हॉट्सअप ऑन युअर स्मार्टफोनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर स्क्रोल डाऊन करा आणि यामध्ये बघा, या ठिकाणी आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे. तर या ठिकाणी क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर पहिल्या नॉलेज चेकमध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, Vibha is traveling late at night and want to her family to track her route in real time based on the option show in the image. Which features should she select in WhatsApp to continuously share her location म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, कंटिन्युअस शेअर लोकेशन करण्यासाठी बघा आपल्याला कोणत्या ऑप्शन्सवर क्लिक करायचे आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे, शेअर लाईव्ह लोकेशन. त्यानंतर आपल्याला सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. A user is concerned about unauthorized access to their WhatsApp account even if someone gains access to their SIM card. Which action should be the most effective in reducing this risk म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे, इनेबलिंग 2 स्टेप ऑथेंटिकेशन विथ अ सिक्युअर पिन. हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथं पूर्ण झालेलं आहे. पाहू शकता आजची 1 तारीख आहे. तर आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं मार्क्स मिळालेले आहे. त्यानंतर बघा, पहिलं नॉलेज चेक झालं. यामध्ये टोटल आपल्याला 11 नॉलेज चेक दिलेले आहे. तर सर्व नॉलेज चेक आपल्याला सोडवायचं आहे. पहिलं झालं. त्यानंतर स्क्रोल डाऊन करा. यामध्ये बघा, त्याच्या खाली या ठिकाणी आपल्याला दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर दुसऱ्यामध्ये बघा आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, विच इन्फॉर्मेशन मस्ट बी एंटर्ड इन द रॅपिडो ॲप टू बुक अ राईड म्हणत आहे. तर याचं उत्तर डेस्टिनेशन लोकेशन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अ प्रोजेक्ट लीड वांट टू अ सिंगल ओव्हरव्ह्यू दॅट कंबाईन की डेडलाईन अँड इनसाइट फ्रॉम मल्टिपल रिपोर्ट्स स्टोर इन गुगल ड्राईव्ह. विच ॲक्शन युझिंग जेमिनी ओल्ड बेस्ड हेल्प क्रिएट धिस कन्सोलेटेड आउटपुट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर सॉर्टिंग फाईल डेट इन गुगल ड्राईव्ह आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. 4वर क्लिक करा. आस्किंग जेमिनी टू सिंथेसाइज इन्फॉर्मेशन फॉर मल्टिपल फाईल युझिंग अ सिंगल प्रॉम्प्ट. हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. नेहा वांट टू क्रिएट अ शॉर्ट बिझनेस रिपोर्ट व्हिडिओ विदाउट रेकॉर्डिंग herself on camera. Which feature of Google Sheets should she use to present the content professionally म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर यूज AI व्हॉइस ओव्हर टू नरेट द सेन्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू आर डिझायनिंग अ गाईड टू हेल्प लर्नर फाइंड हाय क्वालिटी एज्युकेशनल व्हिडिओज ऑनलाईन इन लेस टाईम. विच अप्रोच विल बी बेस्ट सपोर्ट स्मार्ट अँड इफेक्टिव्ह व्हिडिओ सर्चिंग फॉर लर्निंग पर्पज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे, याचं उत्तर ऑप्शन 4 आहे, सर्चिंग युजिंग क्लिअर कीवर्ड अप्लाइंग फिल्टर ड्युरेशन अपलोड डेट अँड इव्हॅल्युएटिंग द व्हिडिओ डिस्क्रिप्शन अँड क्रिएटर क्रेडिबिलिटी. हे त्याचं उत्तर असणार आहे, ऑप्शन 4. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं आजच्या डेटमध्ये दुसरं सुद्धा नॉलेज चेक इथं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेकसाठी युजिंग गुगल ट्रान्सलेट या ऑप्शन्सवर क्लिक करा. या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता यामध्ये आपल्याला तिसरं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर इथून स्टार्ट करा. तिसऱ्यामध्ये बघा 2च प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, व्हॉट इज द टूल गुगल ट्रान्सलेट प्रायमरली यूज फॉर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर टू ट्रान्सलेट टेक्स्ट ऑर स्पीच फ्रॉम वन लँग्वेज इन टू अनदर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा.
Suppose you are traveling to another country and want to speak with a local person who uses different language. You want to communicate naturally and in real time. Look at the images show and identify which option represent Google Translate being used इन कन्व्हर्सेशन मोड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 4 असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरंसुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे आणि आपला कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर चौथ्या नॉलेज चेकसाठी आपल्याला युजिंग गुगल मीट स्टार्टिंग अप गुगल मीट या ऑप्शन्सवर क्लिक करा. या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर स्क्रोल डाऊन करा. स्क्रोल डाऊन केल्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला नॉलेज चेक दिलेलं आहे. तर हे नॉलेज चेक आपलं 4 नंबरचं असणार आहे. तर इथून स्टार्ट करा. आता बघा 4 मध्ये बघा आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, अश्विन इज अबाउट टू जॉईन अन इम्पॉर्टंट ऑनलाईन मीटिंग विथ अ क्लायंट. ही वॉन्ट हिज मीटिंग बॅकग्राऊंड टू लुक प्रोफेशनल विदाउट डाउनलोडिंग any image from the internet. From the given image what option should he select the generate that backgrounds म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. Aditi is attending an online meeting with her colleague. The room lighting make her face look unclear on camera. She want to look clear and bright on screen. Which option of Google Meet feature should she use to solve this issue म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इनेबल स्टुडिओ लाइटिंग फॉर व्हिडिओ क्लॅरिटी हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. Which Google Meet feature helps display spoken words as text in another language during मीटिंग म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ट्रान्सलेटेड कॅप्शन्स आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. रोहन इज अटेंडिंग अ लॉंग मीटिंग अँड वॉन्ट टू स्टे फोकस ऑन द डिस्कशन विल ensuring that key point decisions and next steps are captured accurately and share once the meeting is over. Which Google Meet feature should Rohan use to meet this requirement म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर बघा काय असणार आहे. तर याचं उत्तर पहिलं आहे इनेबल टेक नोट फॉर मी पॉवर्ड बाय जेमिनी हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. नेहा इज होस्टिंग अन ऑनलाईन ट्रेनिंग सेशन ऑन गुगल मीट and want to ensure that participant to do not interrupt the session by unmuting themselves, sharing screens or sending unnecessary message in the chat. Which Google Meet feature should Neha use to manage this participant permission effectively म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे होस्ट कंट्रोल. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथंसुद्धा नॉलेज चेक इथं पूर्ण झालेलं आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला 5वं नॉलेज चेकसाठी युजिंग द व्हर्च्युअल बॅकग्राऊंड फीचर इन झूम मीटिंग या ऑप्शन्सवर क्लिक करा. या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे आणि या ठिकाणी आपलं 5वं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर 5व्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यातून स्टार्ट करा. तर 5 मध्ये बघा 2च प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, व्हिच फीचर इन झूम अलाउ यू टू रिप्लेस युअर रिअल बॅकग्राऊंड विथ अन इमेज ऑर प्रोफेशनल बॅकड्रॉप ड्युरिंग ऑनलाईन मीटिंग म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर व्हर्च्युअल बॅकग्राऊंड्स आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. अ टीचर वॉन्ट टू प्ले अ यूट्यूब व्हिडिओ विथ साऊंड ड्युरिंग अ झूम क्लास सो दॅट ऑल स्टुडंट कॅन हेअर इट क्लिअरली. व्हिच ऑप्शन शोल्ड द टीचर इनेबल विल शेअरिंग द स्क्रीन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे शेअर साऊंडवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करा. तर अशा प्रकारे आपलं 5वं सुद्धा नॉलेज चेक इथं आपलं सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला 6वं नॉलेज चेकसाठी युजिंग किंडल फॉर डाउनलोडिंग ऑफ ई बुक्स या ऑप्शन्सवर क्लिक करा. या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे आणि त्याखाली आपल्याला बघा इथं 6वं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर 6 नंबरच्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर 6 मध्ये बघा 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, टीना इज रीडिंग अ बुक ऑन किंडल बट शी इज अनेबल टू रीड इट कम्फर्टेबली ड्यू टू द फॉन्ट साइज. विच ऑफ द फॉलोइंग इमेजेस रिप्रेझेंट कॅन an option that will allow Tina to adjust the font size for better reading म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. तर ऑप्शन 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर 7 नेक्स्ट करा. व्हॉट इज द मेन रिझन ई बुक्स आर यूज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर
टू प्रोव्हाइड डिजिटल ॲक्सेस टू रीडिंग कंटेंट दॅट कॅन बी स्टोअर ॲक्सेस अँड रीड इलेक्ट्रॉनिकली म्हणत आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 6 नंबरचं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर 7 नंबरच्या नॉलेज चेकसाठी आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. इनेबल गुगल असिस्ट ऑन युअर स्मार्टफोनवर क्लिक करा. या ठिकाणी आपलं 7 नंबरचं नॉलेज चेक असणार आहे. तर 7 नंबरवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा एकच प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, व्हॉट आर द 2 वर्ड्स कॉमनली यूज टू ॲक्टिवेट गुगल असिस्ट अँड स्टार्ट अ कन्व्हर्सेशन ऑन अ स्मार्टफोन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ओके गुगल्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 7 नंबरचं नॉलेज चेकसुद्धा सोडवणं झालेलं आहे आणि ते स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर स्क्रोल डाऊन करा. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्यामध्येच 8 नंबरचं सुद्धा नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. तर इथून स्टार्ट करा. तर 8 नंबरमध्ये बघा आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, रोहित फ्रिक्वेंटली रिसीव अननोन अँड स्पॅम कॉल ड्युरिंग वर्क अवर्स विच डिस्प्यूट हिज डेली रूटीन. ही वॉन्ट टू आयडेंटिफाय कॉलर्स इन ॲडव्हान्स अँड ब्लॉक अनवॉन्टेड नंबर्स टू अवॉइड डिस्ट्रिब्युशन. विच इज द मोस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन ही शोल्ड यूज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. इन्स्टॉल द ट्रू कॉलर ॲप टू आयडेंटिफाय कॉलर्स अँड ब्लॉक स्पॅम नंबर्स. हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अमित वॉन्ट टू buy a pair of shoes using the Flipkart app but is unsure how to pay securely. Which of the following payment options available of Flipkart allow him to make a direct bank to bank payment using UPI app म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर फ्लिपकार्ट UPI आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. Which is required as a next step to place an order on the Flipkart app after selecting a product म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर चूजिंग द डिलिव्हरी ॲड्रेस अँड पेमेंट मेथड हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. टेक अ लुक ॲट इमेज गिवन हिअर. आयडेंटिफाय व्हॉट दिस ऑप्शन कॅन असिस्ट यू विथ म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर विथ बुकिंग अ फ्लाईट तिकीट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. तर हे आपलं 8 नंबरचं नॉलेज चेक असणार आहे. त्यानंतर 9 नंबरच्या नॉलेज चेकसाठी आपल्याला सेटिंग अप टेलिग्राम अकाउंट या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि त्यामध्ये जे दिलेलं आहे ते आपलं 9 नंबरचं नॉलेज चेक असणार आहे. त्यानंतर इथून स्टार्ट करा. 9 मध्ये बघा एकच प्रश्न आहे. शरद इज अँड अविद वाईल्डलाईफ फोटोग्राफर. ही नीड्स टू शेअर लार्ज साईज फाईल लाईक फोटोज अँड व्हिडिओज विथ हिज फ्रेंड. Which of the following app will help share send this large file without regarding the quality म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे टेलिग्राम. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला येस करायचं आहे. अशा प्रकारे पाहू शकता आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर 9 नंबरचं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला 10 नंबरच्या नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI व्हॉट्सअप मेटा AI या ऑप्शन्सवर क्लिक करा. यामध्ये जे दिलेलं नॉलेज चेक आहे ते आपलं 10 नंबरचं नॉलेज चेक असणार आहे. तर त्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 2 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, व्हॉट्सअप मेटा AI हेल्प बिझनेस युजर्स मेनली बाय प्रोव्हाइडिंग म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ॲटोमॅटिक कस्टमर इंटरॅक्शन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. दिस इंटरॅक्शन बेस्ड इलिस्ट्रेट विच व्हॉट्सअप मेटा AI कॅपॅबिलिटी म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर रिअल टाईम इन्फॉर्मेशन रिट्रीवल आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 10 नंबरचं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला 11 नंबरच्या नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI गुगल फिट या ऑप्शन्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. यामध्ये जे असणार आहे ते आपलं 11वं नॉलेज चेक आणि शेवटचं नॉलेज चेक असणार आहे. तर त्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. व्हॉट इज गुगल फिट प्रायमरली यूज फॉर म्हणत आहे. तर याचं उत्तर ट्रॅकिंग फिटनेस ॲक्टिव्हिटीज आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ डज गुगल फिट ॲनालाइज युजर ॲक्टिव्हिटी म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. बाय युजिंग फोन सेन्सर अँड वेअरेबल डाटा आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला येस करायचं आहे. पाहू शकता आपलं 11 नंबरचं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यातून स्टार्ट करायचं आहे.
तर यामध्ये बघा 10 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, राहुल टाइप्स www.mkcell.org इन हिज ब्राउझर अँड प्रेझेंट एंटर टू ओपन द वेबसाईट. व्हॉट इज दिस फुल लाईन कॉल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा URL आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. अ फ्रेंड शो अंजली टू थिंग्स अ ब्राउझर अँड ISP. शी गॉट कन्फ्यूज. व्हॉट डज इज ISP विथ हेल्प म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर कनेक्टिंग टू द इंटरनेट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. रमेश ओपन अ न्यूज वेबसाईट बट सम इमेजेस डिड नॉट लोड. हिज टीचर सेड टू अ टूल माइट बी मिसिंग. व्हॉट इज द टूल कॉल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर प्लगइन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. स्नेहा क्लिक ऑन अ बटन दॅट से बाय नाऊ ऑन अ शॉपिंग वेबसाईट. इट ओपन अ पॅक आस्किंग फॉर हर नेम अँड ॲड्रेस. व्हॉट काइंड ऑफ पेज इज धिस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ई फॉर्म आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. युअर स्कूल पोर्टल अलाउ स्टुडंट टू डाउनलोड वर्कशीट. व्हॉट काइंड ऑफ टूल ऑर सर्व्हिस हेल्प दिस प्रोसेस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर FTP आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. अ स्टुडंट सेज इंटरनेट अँड वेब आर जस्ट टू नेम्स फॉर द सेम थिंग्स. विच सेंटेन्स विल हेल्प हिम अंडरस्टँड करेक्टली म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर वेब इज द सर्व्हिस दॅट वर्क ऑन द इंटरनेट हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. युअर टीचर शो अ वेब पेज विथ पिक्चर्स अँड टेक्स्ट. ही सेड इट वॉज रायटन युजिंग अ स्पेशल लँग्वेज. व्हॉट इज दिस लँग्वेज कॉल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर HTML आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. प्रिया क्लिक ऑन द वर्ड गॅलरी ऑन हर स्कूल वेबसाईट अँड इट ओपन अ न्यू पेज विथ फोटोज. व्हॉट इज सच क्लिकेबल टेक्स्ट कॉल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर हायपरलिंक आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. आकाश विजिट अ शॉपिंग वेबसाईट अँड सिलेक्टेड अ टॉय. नेक्स्ट डे व्हेन ही ओपन द सेम साईट द टॉय वॉज स्टील इन धिस कार्ट. व्हॉट हेल्प द साईट रिमेंबर हिम म्हणत आहे. तर याचं उत्तर कुकीज आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. अ स्टुडंट सॉ.com अँड .edu ॲट द एंड ऑफ वेबसाईट ॲड्रेस. व्हॉट डू धिस एंडिंग शो म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर द पर्पज ऑफ द साईट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे आजच्या डेटमध्ये. आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 6 कम्प्लिटली सोडवायचा आहे.